ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज श्री भगवान श्री कृष्ण यांचा जन्माष्टमी महोत्सव इथं श्री श्री राधा कुंज विहारी मंदिरामध्ये या मोरखिंडीमध्ये साजरा केला जात आहे। आणि अहो भाग्य आहे आपलं सर्वांचं, या अशा जन्माष्टमीच्या दिवशी आज आपण इथं भगवंतांच्या कथा कीर्तनाचा लाभ घेत आहोत। आज सकाळीच मला आमचे हे छोटे प्रभूजी ईश्वर प्रभूजी यांनी मला मेसेज केला की प्रभूजी आजचं व्रत कसं करायचं। तर त्याने पृष्ठा केल्यामुळे मी काही 2-4 मुद्दे टाईप करून टाकले ग्रुपवरती। कसं करायचं तर सगळ्यात पहिला आधी उपवास करायचा, बरोबर की नाही? थोडा ह्या देहाला आराम द्यायचा, म्हणजे मन भगवत चिंतनामध्ये उंत। पण याच्या पुराणामध्ये महात्म्य सांगितलेले आहे जन्माष्टमीच्या काय उपवासाचं, की जर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास योग्य रीतीने केलात तर जवळजवळ 20 करोड एकादशीचं व्रत केल्याचं फळ त्याला मिळतं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये, किंवा अजूनही अनेक, मी तर म्हणतो कित्येक पटीनं मिळतं। 20 करोड हे आपलं ते व्यास म्हणून लिहून ठेवलं, पण 20 करोड म्हणजे झालं काय? विचार करा, 20 करोड एकादशी करायला तुम्ही जन्म राहणार आहे का? वर्षातनं किती एकादशी येतात? महिन्याला 2, 24 येतात। 20 करोड एकादशी म्हणजे झालं काय? विचार करा, 20 करोड एकादशीचं फळ प्राप्त होतं। कसा करायचा मग तो? सगळ्यात पहिलं आहे महत्वाचं की 24 तास अखंड हरिचिंतनात राहायचं, भगवंतांच्या चिंतनात। ते असंच राहता येत नाही, म्हणून पहाटेची सुरुवात आपण नामस्मरणानं करायची। एकादशीच्या दिवशी विशेष करून जास्त नामस्मरण करायचं, अखंड करायला काही अडचण नाही। उपवासचा अर्थ तो आहे उपवास, वास म्हणजे राहणे, उ म्हणजे बाजूला आणि प म्हणजे परमेश्वर। परमेश्वराच्या बाजूला वास करणे म्हणजे उपवास। नुसतं खायचं प्यायचं एकादशीने दुप्पट खायचं तसलं काही उपयोग नाही। तर आज आम्ही आवाहन केल्यानंतर बऱ्याच भक्तांनी निर्जल उपवास केलेला आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत करायचं आहे। 12 वाजल्यानंतर भगवंतांचं पंचामृत अभिषेकचं तीर्थ आपण चरणामृत घेऊ शकतो, किंवा भगवंतांना ऑफर केलेला एकादशी प्रसाद फलाहार घेऊ शकतो। निर्जल उपवास कोणी कोणी केलाय हात वर करा। आज सकाळपासून आतापर्यंत 1 2 3 4 5 6 7 हरे कृष्णा 8। खूप सुंदर विचार करा, 20 करोड एकादशीचं व्रतचं फळ। बरं, सजल उपवास किती जणांनी केलाय? निर्जल नाही जमला पण सजल करतायत, बाकी नाही काय खाल्लं। खूप सुंदर, हे पण 8-10 आहेत। मी पण सजल उपवास केला, एवढा जर्जर आजारी असूनही
बरं, आणखीन मी त्याच्यात एक मुद्दा सांगितला, ज्यांना सजल जमत नाही त्यांनी फलाहार करून करू शकतात. तर फलाहार केवळ करून कोणी कोणी केला? फलाहार आणि पाणी. सकाळ साधारण फक्त आम्ही फलाहार केलेला आहे आणि पाणी नाही. तू अजून त्याच्या पुढच्या स्टेपला गेलेला आहे, जरा थांब. ओके, ठीक आहे. फलाहार करून कोणी नाही केलाय. त्याच्यानंतर एकादशी प्रसाद खाऊन कोणी केलाय आतापर्यंत? त्याच्यात तू येतोस. उपवासाचा चिवडा खाल्लास ना? ठीक आहे. तरी पण खूप आहे. जस्ट आज आम्ही त्यांच्या गळ्यात माळा टाकली आजच, आणि त्यांनी आज उपवास केलाय. खूप सुंदर. तर आज इथं बसलेल्यापैकी जो 80% लोकांनी भगवंतांचं व्रत ठेवलेलं आहे. खूप सुंदर. तर हेच अभिप्रेत आहे. भगवंत तेच बघत असतात. आपण कसं पालक जर असलो, आपण आपली जर मुलं, ज्यांना मुलं आहेत त्यांना माहिती असेल, आपली मुलं थोडी मोठी झाली, 17, 18, 19, 20 वर्षाची, त्यांचं लग्न झालं की ते आपल्याला रिस्पेक्ट किती देतात हे पालक बघत असतात. बाकी त्यांना काय नको असतं. त्यांच्याकडून धन दौलत पैसा अडका बाकी काय नको. त्यांना काय पाहिजे असतो? माझं बाळ जे आहे तो मला किती आदर सन्मान माझा किती करतो हे आई बाबा बघत असतात. बरोबर की नाही? तसंच भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांचे कोण आहेत? माता पिता आहेत. तर ते हेच बघतात की माझ्यासाठी याच्या हृदयामध्ये किती तळमळ जागृत झाली. आपण उपवास करतो भगवंतांसाठी, म्हणजे काय, कुठेतरी आपल्याला भगवंतांबद्दल कोणाच्या तरी मुखातनं काय मिळालंय? त्यांचं महात्म्य ऐकायला मिळालंय, आणि ते महात्मा आपल्या हृदयात जागृत झाल्यामुळे आपण काय करतो? भगवंतांची सेवा, भगवंतांच्या प्रती आदर प्रकट करायचा, भगवंतांच्या प्रती कृतज्ञता प्रकट करायची, म्हणून आपण त्यांच्यासाठी काय करतो? व्रत करतो. तर ज्यांनी इथं आलेल्यापैकी आज हे जन्माष्टमी व्रत ठेवलंय त्यांच्यासाठी तर खूप खूप 3 वेळा हरिबोल, आणि ज्यांनी नाही ठेवलं त्यांनी पुढच्या वर्षी निश्चित ठेवा. आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. ग्रंथराज श्रीमद भागवतम मधून एक श्लोक मी घेईन. कुठचा घेऊ? हा घेऊ की हा घेऊ? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हात घेऊया. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय हो. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 10वा अध्याय 2रा श्लोक 24वा. मी म्हणेन माझ्या म्हणून तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा.
आसीनः सविशन् तिष्ठन् आसीनः सविशन् तिष्ठन् भुञ्जानः पर्यटन् महिम् भुञ्जानः पर्यटन् महिम् चिन्तयानो ऋषिकेशम् चिन्तयानो ऋषिकेशम् अपश्यत् तन्मयं जगत् अपश्यत् तन्मयं जगत् आसीनः सविशन् तिष्ठन् आसीनः सविशन् तिष्ठन् भुञ्जानः पर्यटन् महिम् भुञ्जानः पर्यटन् महिम् चिन्तयानो ऋषिकेशम् चिन्तयानो ऋषिकेशम् अपश्यत् तन्मयं जगत् अपश्यत् तन्मयं जगत् आसीनः आसीनः स्वतःच्या कक्षामध्ये स्वतःच्या कक्षामध्ये अथवा अथवा आसनावर स्थित असताना आसनावर स्थित असताना संविशन संविशन शय्येवर शयन करताना शय्येवर शयन करताना तिष्ठन तिष्ठन कुठेही राहत असताना कुठेही राहत असताना भुंजान भुंजान भोजन करताना भोजन करताना पर्यटन पर्यटन चालताना वा भ्रमण करताना चालताना वा भ्रमण करताना महिम महिम पृथ्वीवर पृथ्वीवर चिंतयानः चिंतयानः सदैव सदैव शत्रुत्व करून शत्रुत्व करून ऋषिकेशम ऋषिकेशम अखिल जगताचे नियंत्रक अखिल जगताचे नियंत्रक असणारे भगवान श्रीहरी असणारे भगवान श्रीहरी अपश्यत अपश्यत पाहिले पाहिले तत्मयम तत्मयम एकमेव एकमेव कृष्णमय कृष्णमय जगत जगत संपूर्ण जगत संपूर्ण जगत खूप सुंदर आहे बघा राजसिंहासनावर आसनस्थ असणे राजसिंहासनावर मोठ्यानं सर्वांनी म्हणा राजसिंहासनावर आसनस्थ असणे निजी कक्षामध्ये बसणे निजी कक्षामध्ये बसणे शय्येवर शयन करणे शय्येवर शयन करणे भोजन भोजन चालणे चालणे इत्यादी इत्यादी सर्व कार्य करीत असताना सर्व कार्य करीत असताना कंसाला कंसाला आपला शत्रू आपला शत्रू अर्थात अर्थात भगवान ऋषिकेशच भगवान ऋषिकेशच सर्वत्र दिसू लागले सर्वत्र दिसू लागले दुसऱ्या शब्दात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सांगावयाचे तर कंसाने कंसाने आपल्या आपल्या सर्वव्यापी शत्रूचे सर्वव्यापी शत्रूचे चिंतन करताना चिंतन करताना प्रतिकूल कृष्ण भावना विकसित केली प्रतिकूल कृष्ण भावना विकसित केली हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण भावना विकसित केली हे महत्वाचं आहे बरोबर की नाही तो मोबाईल स्विच ऑफ करायचा हा खाली बस खाली बस तर ह्याच्या मागचा श्लोक सांगतो शुकदेव गोस्वामी म्हणाले अशा प्रकारे चिंतन करणारा कंस जरी भगवंतांशी शत्रुत्व करण्याविषयी दृढनिश्चयी होता तरी आपल्या बहिणीची हत्या करण्याच्या अघोरी कृत्यापासून तो परावृत्त झाला. श्रीहरींचा जन्म होईपर्यंत प्रतीक्षा करावी आणि नंतर यथायोग्य कृती करावी असा निर्णय त्याने घेतला. प्रसंग काय आहे, 6 अपत्य देवकीची ठार मारली, कोणी कंसानं ठार मारली. 7वा गर्भपात झाला अशी अफवा पसरली. कुठे? मथुरेमध्ये देवकीचा गर्भपात झाला 7वा. पण त्यावेळेला बलरामजींना ट्रान्सफर केलं गेलं होतं. कुठे? रोहिणी मातेच्या गर्भामध्ये. योगमय आली होती, भगवंताने तिला सांगितलं तू जा आणि काय कर, देवकीच्या गर्भातून माझे ज्येष्ठ बंधू बलरामजी 7 महिन्याचा गर्भ आहे ते त्यांना काय कर, ट्रान्सफर कर. वसुदेवाची दुसरी पत्नी जी गोकुळामध्ये आश्रयाला होती नंदबाबांच्या, तिच्या गर्भामध्ये. पण इकडे मथुरेला हे कोणाला कळलंच नाही, कारण हे कोणाला माहित होतं, फक्त भगवंतांना माहित होतं, योगमायाला माहिती होतं. आणि त्याच्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. पहिल्यांदा वसुदेवांच्या मनामध्ये आले. मग वसुदेवांनी मनातून भगवंतांना देवकीच्या मनामध्ये दिले आणि देवकीच्या मनातून भगवंत देवकीच्या गर्भामध्ये स्थानापन्न झाले. आणि त्याला देवकीची आभा जी आहे ती विलक्षणी दिसू लागली. 6 मुलं ठार मारलेली गेली, तिची आभा कशी असली पाहिजे, डिप्रेस मूड मध्ये असली पाहिजे ना माते. पण देवकीची आभा कशी दिसू लागली, विलक्षणी दिसू लागली, दैदिप्यमान. त्याला कंसाला कळून चुकलं की आता जे भगवान श्री विष्णू माझे शत्रू ते निश्चितच काय झाले, देवकीच्या गर्भामध्ये आश्रयाला आलेले आहेत आणि आता माझा मृत्यू होणार आहे निश्चित. परंतु देवकी तर आता गर्भावस्थेमध्ये आहे आणि एक तर ती स्त्री आणि दुसरी माझं बहीण आहे, असा त्याच्यात विवेकी बुद्धी आली. पहिल्यांदा नव्हती ना. ज्याला विवाह प्रसंगी आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, तुझ्या देवकीचा रथ हाकत नेतोय स्वरात, तिचा 8वा गर्भ तुझ्या नाशाचं काय होणार कारण बनणार. त्याला तो कंस राक्षस वृत्तीचा भयानक तलवार काढली, त्यानं रथ थांबवला देवकीचं
शिर धडावेगळं करण्यात तत्पर झाला, पण वसुदेवाने त्याची समजूत काढली आणि त्याच्यानंतर मग ह्यानं क्रूरपणे यांना जेलमध्ये ठेवलं आणि पहिले 6 बाळ ठार केले. 7वा गर्भ भगवंताने ट्रान्सफर केला. 8वे आता भगवान श्रीकृष्ण देवकीच्या गर्भामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि त्यामुळे कंसाला कळून चुकलं की हा आता 8वा गर्भ आहे आणि एवढं तेजोमय देवकी दिसते अर्थी भगवान श्री विष्णूंनी तिच्या गर्भामध्ये आश्रय घेतला आणि येणं केनं प्रकारे भगवान श्री विष्णू मला काय करतील, ठार करतील एवढी भीती असताना सुद्धा त्यानं काय केलं, तरी आपल्या बहिणीची हत्या करण्याच्या अघोरी कृत्यापासून तो परावृत्त झाला. श्रीहरींचा जन्म होईपर्यंत प्रतीक्षा करावी, नंतरच यथायोग्य कृती करावी असा निर्णय त्यानं घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये विवेक बुद्धी आली भगवंताच्या कृपेनं थोडीफार तरी. आणि त्यानंतर मग काय झालं, आता त्याला कळून चुकलं की आता भगवान श्रीहरी जन्म घेणारच आहेत एक ना एक दिवस, काही महिन्यांचीच गोष्ट आहे. तर तो अतिशय काय झाला, जे असुर वृत्तीचे लोक असतात ना त्यांना खूप आपल्या देहावरती आसक्ती असते, म्हणून त्यांच्या वृत्तीमध्ये आसुरी वृत्ती आलेली असते. लक्षात ना, जे राक्षसी वृत्तीचे लोक असतात त्यांचं आपल्या देहावरती आणि या देहाशी निगडीत असलेल्या इतर देहावरती खूप प्रेम असतं, महाभयानक प्रेम असतं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ती वृत्ती आलेली असते की त्यांना ह्या देहाला बिलकुल काही होऊ द्यायचं नसतं. जसं की प्रभुपाद एक सांगतात गोष्ट की एक गृहिणी होती, तिच्याकडे एक सुंदर पोपट होता. फार पूर्वीची गोष्ट, ज्याला भारत काय सुवर्णाचा धूर यायचा भारतात, त्यावेळी गोष्ट सांगते. तर तिनं पोपटा आणि पिंजरा बनवला होता. कसला? सोन्याचा बनवला होता. खूप सुंदर सोन्याचा पिंजरा बनवून घेतला होता. तेव्हा पण सोनं महागच होतं, पण भरपूर विपुल प्रमाणात सोनं आपल्याकडे होतं. मग ते रोज तो सोन्याचा पिंजरा चकचकीत कसा राहिला याच्यासाठी दिवसातले कित्येक तास तो पिंजरा चकचकीत करायची. पण आतल्या पोपटाकडे तिचं लक्षच नव्हतं. पोपटाला खायला घातलं पाहिजे, त्याला साफसूफ ठेवलं पाहिजे, लक्षच नव्हतं. ही रोज उठली की पहाटेपासून रात्री झोपेला सोन्याचा पिंजरा काय करायची, चकचकीत करायची. आणि पोपटाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक दिवस काय झालं, पोपट उपासमारीनं मेला बिचारा. तर हे राक्षसी वृत्तीचे असेच लोक असतात. आत्मघातकी म्हटलं जातं त्यांना. काय? आत्मघातकी. आत्म्याचं हनन करणारे लोक हे असतात. विना पशुघ्नात म्हटलंय त्यांना भागवतामध्ये 10 स्कंदामध्ये. आत्म्याचं हनन करणारे म्हणजे आत्महत्या करणारे लोक हे असतात. का? कारण हिनं जसं तो सोन्याचा पिंजरा चकचकीत ठेवला आयुष्यभर, पोपटाकडे लक्षच दिलं नाही, त्याला खायला प्यायला घातलं नाही, तसंच हे देहात्मबुद्धी ज्यांनी देह म्हणजेच मी हे स्वीकारलंय, हे जे लोक असतात ते केवळ ह्या बाह्य देहालाच काय ठेवतात, स्वच्छ सुंदर सुदृढ ठेवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. हा जो बाह्य देह आहे याच्या आतमध्ये ते स्वतः वास करतात. म्हणजे कोण? आत्मरूपामध्ये. प्रत्येक देहामध्ये काय आहे, एक आत्मा आहे म्हणून हा देह चालतो फिरतो. नाही अन्यथा हा देह जो आहे तो मृत गोष्टींपासून बनलेला आहे. पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार या 8 आवरणांनी हा देह बनलेला आहे. आणि आत्म्याच्या होती ही 8 आवरणं आहेत. पंचमहाभूत म्हणजे आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी आणि जल. बरोबर की नाही? हा देहाचं विघटन केलं तर हे सगळे 5 आपल्याला प्रोडक्ट्स मिळतील. आणि मन बुद्धी अहंकार ही 3 सूक्ष्म शरीर म्हणतात. ह्याने आवरणांना हा बनलेला आहे देह. परंतु जे राक्षसी वृत्तीचे लोक असतात ते केवळ आणि केवळ ह्या देहाशीच त्यांना काय असतं, निगडीत असतं की हा देह माझा कसा ठेवू, निरोगी कसा ठेवू, सुंदर कसा ठेवू, त्याला लिपस्टिक, पावडर, मेकअप, फेस पॅक लावून कसं काय, म्हातारा सुरकुत्या पडलं तरी काय, मग फेस लिफ्ट सर्जरी करून घेऊ, आणखी काय काय करून घेऊ, उपद्व्याप करू. हे सगळ्या राक्षसी वृत्ती आहेत. आणि असा जा कंस राक्षसी वृत्तीचा होता. कधी त्यानं जास्त आध्यात्मिक ज्ञान, पण आपल्यापेक्षा त्याला निश्चितच जास्त माहिती होतं. बरोबर, आध्यात्मिक ज्ञान त्याला होतं म्हणून तो वसुदेवाने सांख्ययोग सांगितल्यानंतर त्याला कळलं, आता कळलं नसतं. तर कंस आपल्या देहावरती अतिशय काय होता, त्याला देह प्रिय होता आणि देहाशी निगडीत होतं त्याचं साम्राज्य. त्यांना राज्य मिळत होतं ना, सगळ्या राजांना हरवून सम्राट होता तो.
आणि ते साम्राज्याला कुठेतरी तडा जाईल, माझा देह मृत्यू पावेल ह्या भीतीनं त्याला झोप लागेना अजिबात. काय काय सांगितले ते, आसीनः संविष्यम तिष्ठम भुंजान पर्यटन महिम. तो चालता फिरता उठता बसता शयन करता खाता पिता आसनावरती बसलाय कुठे राजसिंहासन तिथे पण बसला तरी त्याला 24 तास अवरात्र चिंतयानो ऋषिकेशम. कोणाचं चिंतन करतोय? ऋषिकेश भगवंतांचं. अखिल जगताचे जे नियंत्रक आहेत ऋषिकेश, इंद्रियांचे जे स्वामी आहेत, त्या ऋषिकेश भगवंतांचं तो काय करतोय? स्मरण चिंतन करतोय 24 तास. आणि एवढंच नाही, असं चिंतन केल्यामुळे तो एवढ्या भावस्थितीला पोचला, महाभाव स्थितीला पोचला. काय अपश्यत पाहिले त्यानं तन्मय जगत, सगळं जगत त्याला काय दिसू लागलं. कुठे नजर घाली तिथे कृष्ण दिसायला लागले. त्याला कुठे नजर घाले तिथं काय दिसायला लागले? कृष्ण दिसायला लागले. बघा, ही खरी भक्ताची तीव्र भक्ती ज्याने केली त्याची ही स्टेज येते जीवनामध्ये. पण कंस काय आहे? कोणत्या भावामध्ये करतोय? प्रतिकूल भावामध्ये. कृष्ण भावनाच आहे, पण काय आहे? प्रतिकूल भावामध्ये तो भगवान श्रीकृष्ण चिंतन करतो. पण भगवंत त्याच्या पुढचे कृपाळू आहेत. भगवंत काय म्हणतात? तुम्ही अनुकूल भावामध्ये माझं चिंतन करा, प्रतिकूल भावामध्ये चिंतन, माझं चिंतन करा, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या भावामध्ये माझं चिंतन करता याच्याशी मला काय देणं घेणं नाही. तुम्ही माझं चिंतन करताय ना, बस झालं, दॅट्स ऑल. कृपाळू आहेत भगवंत. आणि अशा प्रकारे पुढे तात्पर्य आपण घेऊया. कंसाने आपल्या सर्व शत्रूचे चिंतन करताना प्रतिकूल कृष्ण भावना विकसित केली. आपल्याला अनुकूल कृष्ण भावना विकसित करायची आहे, एवढाच फरक आहे. कारण कंस जेवढं ताकद नव्हतं तेवढे काय आपण ताकदच नाही भगवान श्रीकृष्णांची वैरपत करायला. आहोत का आपण ताकदवान? कंस तेवढा ताकदवान होता, हिरण्यकशिपू ताकदवान होता, आपण नाही तेवढे ताकदवान ना. शिशुपाल दंतवक्र वक्र ताकदवान होते, भगवंतांचे पार्षद होते. ते भगवंतांना फायटिंग स्पीड अनुभवायचं होतं म्हणून त्यांनी पाठवलं होतं खाली त्यांना. सगळं भगवंतांच्याच कारणानं होतं, असंच काय कोण होत नाही. तर तात्पर्य डिवाइन ऐसी भक्ती वेदांत स्वामी श्रील रूपाद की जय हो. श्रील रूप गोस्वामींनी स्पष्ट केल्याप्रमाणे सर्वोत्तम भक्तियोग भक्तिमय सेवा म्हणजे अनुकूल्येन कृष्णानुशीलनम, अर्थात अनुकूल वृत्तीने कृष्ण भावनेची जोपासना करणे. रूप गोस्वामी काय सांगतायत? सर्वोत्तम भक्तिमय सेवा कोणती? की अनुकूल भावामध्ये कृष्ण भावना विकसित करणे. अर्थात कंस देखील पूर्णपणे कृष्ण भावना भावित होता, परंतु त्याने श्रीकृष्णांची शत्रुत्व केल्यामुळे त्याची कृष्ण भावना त्याच्या अस्तित्वासाठी अनुकूल नव्हती. काय केलं होतं? वैर धरलं होतं कृष्णांशी, प्रामाणिक वैर धरलं होतं. साधं सोपं नाही. कोर्टात केस टाकली आणि ठीक आहे मांडवली करूया बाहेर, चला आता बस झालं. कोण फेऱ्या मारणार उगाच कोर्टात? पोलीस स्टेशनला जाईपर्यंत राग असतोय, कोर्टात जाईपर्यंत तो अर्धा झालेला असतोय, आणि कोर्टाची तारीख लागते तेव्हा सगळाच गेलेला असतोय निघून. मग आता मांडवली करूया चला. तसं नाही. कृष्णाचं भगवंतांप्रती द्वेष जे शत्रुत्व होतं ते प्रामाणिक होतं, पराकोटीचं. त्यामुळे अनुकूल भावनेने विकसित केलेली कृष्ण भावना मनुष्यास पूर्णपणे सुखी करते. आणि त्यामुळे असा कृष्ण भक्त कैवल्य सुखास अर्थात श्रीकृष्णामध्ये विलीन होण्याच्या सुखास अगदीच तुच्छ मानतो. प्रतिकूल कृष्ण भावना विकसित केल्यानंतर सुद्धा मुक्ती मिळते, पण ती मुक्ती कुठे असते? ब्रह्मज्योतीमध्ये असते. लक्षात नाही तर तुम्ही म्हणाल काय फरक आहे? कंसाला पण मुक्ती मिळाली, कारण भगवंत हातारी गतीदायक आहेत. ते गती देणार, तुमची हत्या केली तरी गती देणार. ते ज्याची ज्याची हत्या भगवंतांच्या समोर झाली किंवा भगवंताच्या हाताने झाली त्या सगळ्यांना भगवतधाम मिळालं, पण कुठे? ब्रह्मज्योतीमध्ये. कैवल्य सुख त्याला म्हटलंय, श्रीकृष्णामध्ये विलीन होण्याच्या सुखास, म्हणजे ब्रह्मज्योतीपर्यंतच गच्छंती होते. तिथून पुन्हा परत पतन होऊ शकतं. शाश्वत मुक्ती नाही येते. त्यामुळे जो भक्त आहे, जो अनुकूल भावनेने भगवान श्रीकृष्णांकडे आकृष्ट झालाय, तो अशा प्रकारच्या कैवल्य सुखास तुच्छ मानतो, मुक्तीच्या सुखास तुच्छ मानतो. कैवल्यम नरकायते, कृष्ण भावना भावित मनुष्यासाठी
काय करणार विलीन होऊन तुम्ही? बरोबर की नाही? विलीन होऊन करणार काय? काहीच करू शकत नाही. निराकार त्या ब्रह्मज्योतीमध्ये कैवल्यम नरकायते त्रिदशपुर आकाश पुष्पायते. सकाम कर्मे करणाऱ्यांना स्वर्गलोकामध्ये उन्नत होण्याची आकांक्षा असते, पण कृष्ण भावना भावित मनुष्यांसाठी अशी उन्नती म्हणजे निरर्थक आकाश पुष्पाप्रमाणे व्यर्थ असते. जे कर्मकांडी लोक असतात, वेदांना समोर धरून जे अनेक कर्मकांड करतात की ज्यांना स्वर्गामध्ये उन्नत होण्याची इच्छा असते, म्हणजे शेवटी हा देहाच्या भोवतीच अडकळले, त्यांना दुसरा देह प्राप्त करायचा असतो ज्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करता येईल जास्तीत जास्त. कारण भौतिक स्तरावरचा देह जो आहे ना त्याच्यामध्ये जास्त एन्जॉयमेंट करता येत नाही. तुम्हाला रसमलाई खूप आवडते, कोणाकोणाला आवडते रसमलाई? रसमलाई खाल्ली कोणी त्याने आधी पहिला हात करा, मग रसमलाई काय ते कळेल. बस ते आपण यात्रेमध्ये खाल्लेली आहे, बरोबर ना? आवडते ना, छान असते. बरं ते राहू दे, रुटीन. गुलाबजामुन कोणाकोणाला आवडतात? हात वर करा. गुलाबजामुन सगळ्यांना. बरं खीर, आपल्या शेतातल्या तांदळाची खीर कोणाकोणाला आवडते? गोड. मला पण आवडते, सगळ्यांना आवडते. तर हे जे सुख जे आहे भौतिक स्तरावरचं, तर तुम्हाला खीर ज्यांना आवडते त्यांना खीर खायला दिली, एक वाडगं दिली. सण आहे दसऱ्याचा, स्पेशली दसऱ्याच्या सणाला खीर करतात तांदळाची. एक वाडगं खायला दिली, आनंदाने खाल्ली. 2 वाडगी खायला दिली, आनंदाने खाल्ली. 3 वाडगी, 4 वाडगी, 5, 10, 15 वाडगी दिली, काय होईल आपलं? नको. कारण ह्या देहाला लिमिटेशन्स आहेत. आपल्याला किती खीर आवडली तरी आपण जास्त खीर खाऊ शकत नाही. पण स्वर्ग लोकामध्ये असं आहे की स्वर्ग लोकामध्ये असा देह मिळतो की तुम्ही किती इंद्र भोग भोगलात तरी अपचन होत नाही किंवा रोगराई होत नाही. तिथं रोग आणि म्हातारपण नाहीये, तिथं जन्म आणि मृत्यू आहे, पण ते पण टेम्पररीच आहे. जोपर्यंत पुण्याचा साठा तुमचा आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गात वास करू शकता. पुण्याचा साठा संपला की पुन्हा कुठे यायचं? पुन्हा मृत्यू लोकात यायचं. पुन्हा मृत्यू लोकामध्ये पतन होतं. तर त्यामुळे जे भगवंतांचे भक्त आहेत ते अशा क्षुल्लक आणि तुच्छ सुखांच्या मागे पळत नाहीत, कारण त्यांना नरकासमान वाटतं हे सुख. भगवंतांना सोडून राहणं हे नरकासमान वाटतं. पॉसिबलच नाही भगवंतांना सोडून राहणं, शक्यच नाही. भगवान श्रीकृष्ण सोडून राहायचा विचारच करू शकत नाही. अशी भावस्थिती भगवंतांच्या विशुद्ध भक्तांची असते. पण कृष्ण भावना बहुत मनुष्यासाठी अशी उन्नती म्हणजे निरर्थक आकाश पुष्पाप्रमाणे व्यर्थ असते. योगीजन इंद्रिय संयमन करून सुखी होण्याचा प्रयत्न करतात, पण कृष्ण भावना भावित मनुष्य योग मार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. आता अनेक हठयोगी आहेत, अनेक प्रकारचे योग करून इंद्रिय दमन संयमन करून ते काय सुखी होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे एकांतवासामध्ये वास करतात. त्यांना प्रपंच, बायका, पोरं, मुलं, आई वडील काही नको असतं. ते शून्यात राहायचा विचार करतात. बस कशासाठी जगायचं? कशासाठी जगायचं नाही, बटन ऑफ करून टाकायचं, शून्यात जगायचं. ध्यान कशाला? शून्यात लावायचं, कसलाही विचार करायचा नाही, कसल्याही क्रियाकलापांचा विचार करायचा नाही, सगळंच शून्य. सगळंच शून्य तर तुम्ही पण शून्य, तुमचा तरी काय उपयोग होणार आहे? सगळंच शून्य ना. पण कृष्ण भावना भावित मनुष्य अशा योग मार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. तो सापांप्रमाणे असणाऱ्या इंद्रियरूपी बलाढ्य शत्रूंना किंचितही महत्व देत नाही. बरं, हे जे योगीजन असतात ना ते प्रयत्न करत असतात दृढ निश्चय करून की सर्परूपी जे इंद्रिय आहेत ह्यांच्या आवेगांना कंट्रोल करायचं. बरोबर की नाही? हे योगीजनांचं काय असतं प्रॉब्लेम? ते म्हणतात आमच्यावरती कोणी अधिराज्य करू शकत नाही, त्यामुळे ते जाणून बुजून काय करतात? शरीराला क्लेश देतात, पीडा देतात. जसं की मानभर पाण्यामध्ये हात वर करून काय करणे? तपश्चर्या करणे. चारी बाजूने अग्नी पेटून त्याच्यामध्ये बसून तपश्चर्या करणे. हिमालयाच्या बर्फामध्ये -20 डिग्रीमध्ये जाऊन तपश्चर्या करणं उघड्या अंगानं. बरोबर की नाही महादेव गुरुजी? काय प्राप्त होईल ना? क्लेश आणि पीडा होतील ना देहाला. जसं की प्रभुपादांना परवा एक प्रश्न विचारला होता, मी बोललो तुम्हाला रिपोर्टरने, प्रभुपाद
तुम्ही एवढं काय करताय, हरे कृष्ण करताय आयुष्यभर, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही करून, आणि समजा मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्ण नसले आणि हे सगळं काय ते खोटं असलं तर काय होईल? तर प्रभुपाद म्हणाले, काय वाईट काय झालं? मी तर माझं आयुष्य पूर्णपणे रोज उत्सव साजरे करून जगलो ना. आता उत्सव साजरे करायचे म्हणजे पंचपक्वानं बनतात. कसली तपश्चर्या आहे आपल्याला? परवा आपल्याकडे जन्माष्टमीला राजापूरला दत्तात्रय कोणीचे आपले दत्ता पंचापूर्वी सांगत होते की तुमचे ते सगळं महाप्रसाद बघून लोक घाबरले. जेवायचंच विसरले ते प्लेट बघून, एवढी पक्वानं. मग काय तपश्चर्या कसली आहे? आपल्याला वाटतं आपण तपश्चर्या करतो ईश्वरामध्ये, कसली तपश्चर्या आहे? हा, मस्त मस्त व्यंजनं बनवायची, भगवान ऑफर करे, खायची, दाबून खायची, घरी खायची, उत्सवामध्ये खायची, भक्तांवर फिरायचं, रोज ट्रिप म्हटलं तर रोज ट्रिप आहे. लक्षात, दिवसभर काम करायचं, संध्याकाळच्या वेळेला राम करायचं. हेच संस्कृती आहे आपली. काम सोडून सांगले, आपण सगळे गृहस्थ आहोत. दिवसभर काबड कष्ट करायचे, प्रपंच करायचा, संध्याकाळी राम नाम करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हेच खरं ग्रामीण जीवन आहे. तळकोकणात माझा जन्म झाला, मी तिथं वाढलो, तर माझ्या घरात हीच संस्कृती होती. दिवसभर सगळे आपापल्या प्रपंचात असायचे आणि दर दिवशी बरं का, संध्याकाळी 7 ते 9 आमच्या घरीच्या ओसरीवरती भजन असायचं. 2 तास भजन रोज. तिथूनच आम्ही ह्या कला शिकलो सगळ्या, भगवंताच्या कृपेनं, आजोबांच्या कृपेनं. रोज बरं का. तुम्हाला वर्षातनं सांगितलं एकदा जन्माष्टमी साजरी करा तर कोणी यायला तयार नाहीये. रोज पूर्ण वाडीतले सगळे लोक रोज आमच्या घरी यायचे. आमचं प्रमुख घर होतं पूर्वीपासून, आजही आहे. पूर्ण वाडी आमच्या घरी यायची आणि रोज जय जय रामकृष्ण हरीपासून सुंदर ते ध्यान रूप पातालोचनी, आणि मग अजून 2-4 अभंग, गवळणी, आणि मग गजर. असं रोज नित्यनेमानं भजन घरी आमच्या असायचं. हे साधारण जवळजवळ 1990 पर्यंत झालं. 1989 मध्ये आमचे आजोबा एक्सपायर झाले. त्यानंतर मग हळूहळू प्रथा, नंतर मग टीव्ही आला, कॉम्प्युटर आले, आणि सगळं बरबाद झालं. ग्रामीण जीवन, भक्तिमय जीवन जे होतं, परंपरागत स्वाभाविक होतं, स्वाभाविक. आणि आमची तीच तळमळ आहे की हे स्वाभाविक जीवन लोकांनी जगावं, नियमित भक्ती करावी, भजन कीर्तन करावं, सत्संग करावा, आणि आनंदी होते सगळे. पैसा अडका नव्हता पण आनंदी होते. आनंद मात्र विपुल होता. आज आपल्याकडे भरपूर पैसा अडका झाला, पण आनंद अळवावरच्या पाण्यासारखा झालेला आहे. अळवाच्या पानावरती जर पाणी पडलं तर ते काय टिकतं का? तसं आपल्याला वाटतं. आज मी मोठा मोबाईल घेतलाय S27, मी सुखी होईन, दुसऱ्या दिवशी त्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो, स्क्रीनमध्ये बिघड होते. घेऊन जातो, म्हणतो हा वॉरंटीत आहे, पण ते रिपेअर केला तर मग आणखीन. आता कालच ते ट्रायम्पची गाडी आम्ही परवा घेतली, तर त्याचा ओनर्स क्लब आहे, त्याच्यावरती एक दुःखद घटना आली. कोल्हापूरमध्ये त्या कुठेतरी शांतादुर्ग हॉटेलच्या समोर एक 660cc इंजिनचं ट्रायम्पची 2 व्हीलर घेऊन तो तरुण हायवेनं स्पीडनं जात होता, आणि तो हायवे कोणतरी मनुष्य क्रॉस करताना त्याला तो बॅलन्स झाला नाही, आणि त्याची गाडी इम्बॅलन्स होऊन ॲक्सिडेंट झाला आणि जागीच ठार झाला. हो, त्या 660 गाडीची किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला? जवळ 13 लाख रुपये. 13 लाख रुपयाची गाडी घेऊन तो मौज करण्यासाठी निघाला होता. आत्ता झाले ट्रायम्पचं शोरूम कोल्हापूरमध्ये, आत्ता 2 महिन्यापूर्वी सुरू झालंय. म्हणजे त्यानं गाडी कोणत्या भावनेने घेतली असणार 13 लाखाची? नाव आय विल एन्जॉय. केवढं मोठं भलं मोठं संकट आई वडिलांसाठी उत्पन्न करून गेला. एकुलता एकच असणार ना. परवाच्या प्रवचन मी जरा डिटेलमध्ये सांगितलं होतं. ह्याच्या पुढच्या पिढीला ना मामा असणार, ना काका असणार, ना आत्या असणार, ना दादा असणार, ना मावशी असणार, कोणी असणार नाही. कारण प्रत्येकाने एकच अपत्य घालायचं ठरवलंय, स्पेशली हिंदू लोकांनी. ही सगळी नाती आपण गळाघोट करतो ह्या वृत्तीनं, बरोबर की नाही? आपल्याला सगळे पाहिजे होते ना, आपल्याला सगळे आहेत म्हणून आपण त्या वावटळीमध्ये, ह्या कलियुगाच्या वावटळीमध्ये आपण टक धरून, कारण आपल्या अवतीभोवती सगळी नाती आहेत. जसं की एखादा उपटसुंब वृक्ष असेल तर वावटळीमध्ये काय होतो, पण तेच जर वृक्षांचं बन असेल, स्पेशली तुम्हाला सांगतो रेडवूड आहेत अमेरिकेमध्ये. रेडवूड जे आपण प्लायवूड येतो ना आपल्याकडे, रेडवूड तो त्या वृक्षांचा येतो. तर हे वृक्ष हजारो वर्ष जगतात.
किती असे मोठमोठे होतात, उंचच्या उंच, केवढे तरी सरळ सोट. पण ते कसे जगतात? दलदलीच्या प्रदेशात वाढतात. तर दलदलीच्या प्रदेशात एखादा वृक्ष लगेच उन्मळून पडू शकतो ना. पण हे वृक्ष कसे वाढतात? परमपूज्य दादानाथ स्वामी महाराज एकदा हे कथेमध्ये सांगत होते की ही वृक्षांची जी मुळं असतात ना, ही मुळं त्याच्या बाजूबाजूला दाटी दाटींना वृक्ष वाढतात. ती मुळं एकमेकांना जाऊन अशी एकमेकांना काय करतात? अँकरिंग करतात. एकमेकांमध्ये मुळं गुरफटतात आणि ती घट्ट पकडून ठेवतात अँकरिंग करून. त्यामुळे जो पूर्ण वन बनतं ना, ते एक प्लॅटफॉर्म बनतो कॉन्क्रीटचा कसा. आणि एकही वृक्ष काय होत नाही? उन्मळून पडत नाही. कारण एकीचं बळ आहे तिथे, एकमेकाला सपोर्ट. तसंच ही आपली कुटुंब संस्था आहे सनातन, त्याच्यामध्ये प्रत्येक नात्याला महत्व आहे. पण आता मला सांगा हो, माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्यांना ज्यांना एक मूल आहे त्याने पुढे काय करायचं? त्यांच्या पोरांनी कोणाला हाक मारायची? काका कोणाला म्हणायचं? आत्या कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? ह्याचा विचार केलात कधी तुम्ही? नाही केला. हे चुकीचं आहे. मुलं ही देवाघरची फुलं म्हणतो आपण, पण त्यांची हत्या गर्भामध्येच करायला मागे पुढे पाहत नाही. आज गर्भपात ह्या गोंडस नावाखाली हे सगळं नारकीय आहे. आणि म्हणूनच कृष्ण भावना भवित मनुष्य योग मार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. तो सापा समान असणाऱ्या इंद्रियरूपी बलाढ्य शत्रूंना किंचितही महत्व देत नाही. पण योगीजन त्याला महत्व देतात. म्हणून ते काबाड कष्ट करतात की ती इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी त्यांना कुठे जावं लागतं? एकांतवासामध्ये जावं लागतं. इंद्रिय कंट्रोल करायचं नाही. उपास करणार मी, तारमध्ये जीवाती आहे ना, ठीक आहे. पण भक्त काय म्हणतो? तारमध्ये जीवाती आहे ना, त्याला मी सारखा कृष्ण प्रसाद खायला घालणार, त्याच्या मुखामध्ये सदैव मी कृष्ण नाम ठेवणार. आपोआप कंट्रोल होणार. बरोबर की नाही? कुठचीही गोष्ट कंट्रोल करायचे दोन मार्ग असतात नेहमी. हा मार्ग चांगला आहे की खायचंच नाही, मी उपवास हवेवरतीच जगणार. जसं आज बऱ्याच जणांना निर्जल उपवास करून हवेवरती जगताय. असं किती दिवस जगू शकता तुम्ही? आज एक दिवस जगाल 12 वाजेपर्यंत. घरी गेल्या गेल्या पहिला आधी काहीतरी करून ठेवलंच नाही. हे कृष्णाय अर्पणमस्तु, चला हरी बोल. पण हे जे योगी असतात हे महाभयानक तपश्चर्या करतात. अहो म्हणजे ती तपश्चर्या करताना एवढी पीडा होते शरीराला. जसं की हिरण्यकश्यपू एका पायाच्या अंगठ्यावरती 10,000 वर्ष असा राहिला होता. आणि त्याचं पूर्ण शरीर अन्न पाणी ग्रहण न केल्यामुळे नुसतं हवेवर जगत होता. पूर्ण शरीराला वाळवी लागली होती आणि वाळवीनं सगळं खाऊन टाकलं होतं. फक्त अस्थि शिल्लक होत्या आणि हृदयामध्ये धडधड करत होतं. बस सगळं मांस गळून गेलं होतं, चामडी चर्म गळून गेलं होतं, रक्तवाने गळून गेलं होतं, सगळं गळून गेलं. फक्त अस्थिपंजर होतं आणि हृदयामध्ये धडधड करत होतं, प्राण होता. कारण तपश्चर्या तपोबल पण मोठं असतं, तेवढी त्याच्यामध्ये ताकद होती. आपल्याला आहे का ताकद? नाही. मग भगवान ब्रह्मदेवजी आले आणि त्यांनी आपल्या कमंडलूचं पाणी त्याच्यावरती शिंपडलं. त्यावरती त्याला नवयवन प्राप्त झालं. अन्यथा जेव्हा ब्रह्मदेव आले तेव्हा त्याची काय अवस्था होती? 10,000 वर्ष पायाच्या एका अंगठ्यावरती उभा होता, पहिल्या अंगठ्यावरती, दुसरा पाय निवडून हात वरती करून आकाशाकडे. ओम ब्रह्माय नमः. ब्रह्मदेवांना पाचरण करत होता. कारण विष्णूला शत्रू मानलं होतं ना त्यांना. विष्णूला कसं ओम नमो भगवते वासुदेव कसं म्हणे? भगवान विष्णूला शत्रू मानलं होतं. मग कोणाला? ब्रह्मदेवांना. पण ब्रह्मदेव खूप खाली आहेत ना भगवंतांच्या. बिचाराले वरदान दिलं त्यांनी, पण ते वरदान त्याला काही वाचू शकलं नाही. कर्मी, ज्ञानी आणि योगी साधकांना अपेक्षित असलेले सुख अगदीच निरर्थक असते. बरं, हे जे कर्मी, ज्ञानी आणि योगी जे साधक असतात आणि त्यांना जे अपेक्षित सुख असतं की एवढं सगळं तपश्चर्या कडक केल्यानंतर काय सुख त्यांना पाहिजे असतं? ब्रह्मज्योतीत विलीन होणे. अरे कसलं काय मला सांगा? स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्यामध्ये कसलं सुख आलंय? ब्रह्मज्योतीत विलीन होणे म्हणजे काय? स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व काय करणे, नष्ट करून घेणं. कसलं सुख आलंय त्याच्यामध्ये? काहीच सुख नाही ना. रसगुल्ला रसमलाई खाण्यामध्ये सुख आहे, इथे पण आणि भगवत धामात जाऊन पण. कमी नाही तिथं रसगुल्ले नाहीत असं समजू नका. विपुल प्रमाणात तिथं कल्पवृक्ष आहेत भगवत धामात, गोलोकधामामध्ये. नुसतं झाडाखाली बसले, इच्छा केली मला आता काय खायचंय, मस्त तिकडे अयोध्येत प्रसाद खाल्ला होता ना, तो खायचाय मला, लगेच येणार झुक करून. सीझन काय नाही, मला आता हिवाळा आहे, मला रत्नागिरीचा हापूस आंबा खायचा आहे, लगेच येणार. मला अफगाणिस्तानची डेट्स खायचे, खजूर, लगेच येणार. ह्या सिद्धी आहेत ना. ह्या सिद्धी आहेत. मग ह्या सिद्धी कुठं आहेत? विपुल प्रमाणात
भगवत धामात आहे. आणि पृथ्वी तलावरती पण आहे हरिभक्ती करताना. दाखवा भगवंतांना खावा, दाखवा भगवंतांना खावा, काही अडचण नाही, आनंदी आनंद. पण कर्मी ज्ञानी योगी साधकांना अपेक्षित असलेले सुख अगदीच निरर्थक आहे. कारण त्याने इंद्रियांचं दमन करून करून ठार मारून मारून इंद्रियांना लक्षात तपस्या किती भयानक करतो मला माहित नाही योगी. म्हणून भगवान सांगतात ते लाखो वर्ष जरी तपस्या केली तरी मी त्यांच्या विरोधात नसतो. कारण ते काय करतात कशा करतात तेच त्यांना माहित नसते. ते कशासाठी जगतायत, कशासाठी तपश्चर्या करतायत, काय करतायत, शून्य, सगळं शून्य. मग त्याचे पदार्थ पण काय पडणार, शून्य. म्हणून प्रभुपाद म्हणाले निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारणे. हे शून्यवादी लोक आहेत, निर्विशेषवादी आहेत. भगवंतांना ते निराकार रूपामध्ये एक तर भजतच नाही, जर भजले तर निराकार रूपामध्ये. जे सनातन धर्म सोडून जे इतर सगळे धर्मीय जे आहेत ते कोण आहेत, निराकारवादी आहेत. आणि सनातन धर्मामध्ये सुद्धा जे मायावादी लोक आहेत ज्यांचं मी आता विश्लेषण करतो ते सुद्धा तसेच आहेत. तथापि कंसाने प्रतिकूल भावनेने अर्थात शत्रुत्वाच्या भावनेने कृष्ण भावना विकसित केल्यामुळे तो जेवणे, बसणे, फिरणे, शयन करणे इत्यादी दैनंदिन कार्य करताना पूर्णपणे अस्वस्थ होता. प्रतिकूल कृष्ण भावनेमध्ये भक्ती करण्याचा हा तोटा आहे की भक्ती भले जरी तो स्मरण करतोय पण तो हृदयात काय आहे, आनंदी नाही, अस्वस्थ आहे. म्हणून अनुकूल भावामध्ये भगवंतांची भक्ती केली पाहिजे. तो खूप हृदयातनं शांत असतो, परमानंद उपभोगत असतो प्रत्येक क्षणाला. बाहेर जगात किती त्रासदायक असू दे. आता कंसाच्या बाहेर बघा अॅनॉलॉजी कशी आहे ती. कंसाच्या बाहेर त्याच्या राजमहालामध्ये वातावरण कसं होतं, असं त्यानं काय मागितलं तरी लगेच असं. तर त्याची दासी सुरा घेऊन यायची, सुरा म्हणजे दारू, द्राक्षाची, ती घेऊन यायची. तर तो सुरा पिण्या आणि ग्लास असा धरला की त्याला कृष्ण दिसायचे. सेन्स एन्जॉयमेंट करायचे. दारू पिण्यासाठी त्यानं असं ग्लास धरला की त्याला ग्लासमध्ये काय दिसायचे, घाबरून फेकून द्यायचा. म्हणजे तो धड इंद्रिय भोग पण करू शकत नव्हता. आणि मग ती दासी असते तिच्या हातातली ती सुरी घेऊन घ्यायचा, बघायचा आतमध्ये कृष्ण. विचार करा किती भ्यालेल्या अवस्थेमध्ये कृष्ण. कंस असा एक क्षण म्हणजे असा की कोणत्या क्षणी हार्ट अटॅक येईल अशा अवस्थेमध्ये कंस दिवस रात्र जागून काढत होता. कोणी आलं दारात उघडलं, हा कृष्ण, आता माझं काय खरं. 24 तास कृष्ण, पण ह्या प्रतिकूल भावामध्ये, पूर्णपणे प्रतिकूल भावामध्ये. त्यामुळे तो काही करत असताना, दैनंदिन कार्य करताना पूर्णपणे अस्वस्थ होता. तो सदैव संकटाच्या छायेखाली वावरत होता. हाच भक्त आणि अभक्त यांच्यामधील भेद आहे. अभक्त किंवा नास्तिक लोकही भगवंतच अस्तित्वात नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न करून भगवत भावनेची जोपासना करतात. उदाहरणार्थ रासायनिक संयुगाद्वारे जीवन निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले तथाकथित वैज्ञानिक बाह्य भौतिक घटकांना सर्वश्रेष्ठ मानतात. अशा वैज्ञानिकांना जीवन भगवंतापासून उगम पावले आहे हे तत्व आवडत नाही. भगवद्गीतेत स्पष्ट केल्याप्रमाणे ममैवांश जीवलोके जीवभूत सनातना, जीवांचा उगम पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या भौतिक घटकांच्या संयुगापासून होत नाही. मग हे असुरी वृत्तीचे लोक स्वतः भगवंत बनायला निघतात. ते म्हणतात आम्ही काय करणार, जीवाची उत्पत्ती करणार. मग ते घटक घेतात, भौतिक घटक. अरे भौतिक घटक काय तुमच्या आजानं निर्माण करून ठेवले होते. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू, जल हे काय तुमच्या आजानं उत्पन्न करून ठेवले. त्यांचा संयोग करून आपण जीव उत्पन्न करणार नाही होऊ शकत. कित्येक शेकडो वर्ष प्रयत्न करतायत भगवंत बनायचा. पण गीतेमध्ये सांगितले तत्वज्ञान स्पष्ट की हे सगळे समस्त जीव मी उत्पन्न केलेले आहेत. ह्या रासायनिक पदार्थांच्या संयुगात नाही झाले उत्पन्न, मी उत्पन्न केले. त्यांना देह सुद्धा मी देतो. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या. आणि हे सगळे जे जीव जे आहेत ते मायेनं दिलेल्या यंत्रावरती आरूढ झालेले आहेत. ती मायेला ताकद सुद्धा मीच देतो. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. हे सगळे जीव भ्रमित झालेले आहेत आणि मायेनं दिलेल्या यंत्रावरती. यंत्र म्हणजे काय, जे निर्जीव असतं त्याला यंत्र म्हणतात. भगवद्गीतेत भगवंत सांगते 18व्या अध्यायाचा श्लोक, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. माझ्याद्वारे मायेनं ह्यांना यंत्र दिलेले आहेत. म्हणजे काय, हा देह दिलेला आहे, निर्जीव आहे हा. ह्याच्यात जर ड्रायव्हिंग फोर्स आत्मा नसेल तर हा देह काय,
ज्याला आत्मा निघून जातो देह सोडून, आपण म्हणतो तो आमका आमका होता, तो सोडून गेला आम्हाला. अरे कोण सोडून गेला? देह तर तिथं पडलेला आहे, यंत्र आहे राव ते. त्यामुळे ते यंत्रावरती जास्त काबाड कष्ट करता कामा नये. आपण जास्त काबाड कष्ट केले पाहिजे. त्या यंत्राच्या आतमध्ये बसलेला ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे आत्मा, त्याचं भरण पोषण कसं होईल. आणि आत्म्याचं भरण पोषण केवळ आणि केवळ भगवंतांच्या चिंतनातच होऊ शकतं. दुसऱ्या आत्म्याला काही आवडत नाही, कारण तो त्यांच्यापासून उत्पन्न झालेला ना. भगवान श्रीकृष्णापासून ममेव अशी जीवलोकी जीवभूत सनातन अहम बीज प्रदापिता. भगवान सांगतात मी सगळ्या जीवांना बीज प्रदान करणारा पिता मी आहे. मग त्या जीवाला सदैव कृष्ण चिंतन करायला आवडतं, पण हृदयात असून सुद्धा आपण ह्या भौतिक जगतामध्ये आपलं पतन झाल्यामुळे, जसं की ढगातनं पाणी येताना स्वच्छ असतं, पण ते ढगातनं खाली उतरताना वातावरणातली अशुद्धी त्याला टच करते आणि मग जमिनीवर पडल्यानंतर जमिनीतला चिखल त्याच्याशी मिक्सअप होतो, माती, आणि मग ते गढूळ बनतं. कधी कधी आपण गुलाबी पाऊस पडतो म्हणतो बघा, कुठेतरी ऐकायला येतो. तो गुलाबी पाऊस का पडतो? कारण वातावरणामध्ये तिथे एवढे रासायनिक पदार्थ असतात की ढगातलं स्वच्छ पाणी खाली उतरताना ते रासायनिक संयोग होऊन ते पाणी काय बनतं? गुलाबी बनतं. तसं आत्मा हा विशुद्ध आहे, परंतु या भौतिक जगतामध्ये या भौतिक क्रियाकलापामध्ये गुरफटल्यामुळे आणि इथल्या पंचतत्वांबरोबर मिक्सअप झाल्यामुळे त्याचं वृत्ती दूषित झाली आणि तो विसरून गेला की मी मूळ स्वरूपामध्ये काय आहे? सदैव सुखी आनंदी आहे. का विसरून गेला? कारण भगवंतांना विसरला. मायेच्या कुशीत जन्म घेतल्यावरती भगवंतांना विसरला. भगवंतांना विसरल्यामुळे त्याला दुःख आणि दुःखच, कारण हे जगत दुःखानेच भरलेलं आहे. केवळ दुसरं इथं काही मिळणार नाही. जसं की मी आता उदाहरण दिलं तुम्हाला, तो यंग चाप होता, एकदम तरुण, 24 वर्षाचा होता, 13 लाखाची गाडी घेऊन धूम. त्यामुळे वाहन सुद्धा सावकाश चालवा, वाहतुकीचे नियम पाळा. ऍक्सिडेंट होणारच, पण तुमचं वाहन सावकाश असेल तर थोडक्यात बचावाल. कधी कधी आपली चुकी असते, कधी कधी दुसऱ्या चुकीनं पण आपण मरतो. ठीक आहे, दुसऱ्याच्या चुकीनं मरायचं गोष्ट आपल्या हातात नाहीये ना. आपल्या चुकीनं आपण नको मरूया. त्यामुळे वाहन सावधानीने चालवलं पाहिजे. जीवांचा उगम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या भौतिक घटकांच्या संयोगापासून होत नाही, तर जीव हे पुरुषोत्तम भगवंतांचे विभक्त अंश आहेत. मनुष्याने जर जीवाचे हे अंश स्वरूप जाणून घेतले तर तो जीवाच्या स्वरूपाचा अभ्यास करून भगवंतांचे स्वरूप जाणून घेऊ शकतो. मग कोणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे? ह्या देहरूपी पिंजऱ्याला साफ करणं गरजेचं आहे, की ह्या देहरूपी पिंजऱ्यामध्ये आत्मा म्हणून जे आपण स्वतः आहोत त्याच्याबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. त्यालाच अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हटलंय. वेदांत सूत्रातलं पहिलं सूत्र काय आहे? अथातो ब्रह्म जिज्ञासा. हे मानवाच्या देहामध्ये वास करणाऱ्या जीवात्म्या, आता तुला मानवाचा देह प्राप्त झालाय तर तू काय कर? ब्रह्म जिज्ञासा कर. ब्रह्म जिज्ञासा कर म्हणजे काय? तू कोण आहेस? खरा कोण आहेस? हा देह आहेस की अजून कोण आहेस? ह्याची पृच्छा कर. आणि हे सगळं चराचर सृष्टी कोण चालवते ह्याची पृच्छा कर, म्हणजे ब्रह्माची. ब्रह्मदेव नव्हे, हे परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. हे जिज्ञासा करण्यासाठीच माणसाचा देह मिळालेला आहे आपल्याला. दुसऱ्या कोणत्याही याच्यामध्ये आपण ब्रह्म जिज्ञासा करू शकत नाही. तर तो जीवाच्या स्वरूपाचा अभ्यास करून भगवंतांचे स्वरूप जाणून, आणि ज्यावेळेला आपण आपल्या खऱ्या स्वरूपाचे अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला कळून चुकतं की आपण आत्मा आहोत, आणि आत्मा म्हणून आपण भगवंतांचे अंश आहोत, आणि त्याचबरोबर आपण भगवंतांच्या पण रूपाचा अभ्यास करायला लागतो. कारण जीव हा भगवंतांचा सूक्ष्म विस्तार आहे. तथापि नास्तिकांना भगवत भावनेमध्ये मुळीच स्वारस्य नसते, आणि म्हणून ते नाना प्रकारच्या प्रतिकूल मार्गाने कृष्ण भावना विकसित करून सुखी होण्याचा प्रयत्न करतात. कृष्ण भावना विकसित करणे म्हणजे काय? मुळात आधी सदैव परम सुख उपभोगण्याचा मार्ग शोधणे. प्रत्येकाला तीच असं आहे ना. म्हणजे राक्षस आहेत त्यांना पण ती इच्छा आहे, आणि जे राक्षस नाही त्यांनाही तीच इच्छा आहे. काय इच्छा आहे? येन केन प्रकारे आपण सदैव काय बनू? आनंदी बनू, आणि कधी आपल्या आयुष्यामध्ये रोग राई येऊ नये, आजार येऊ नये, म्हातारपण येऊ नये, मृत्यू येऊ नये, ही इच्छा आहे. प्रत्येकालाच आहे. मग तो भक्त असू दे, अभक्त असू दे. मग अभक्त काय करतायत? वेगवेगळे प्रयोग करायचे, तपश्चर्या करायच्या, जेणेकरून आपलं हे काय आहे? आयुष्य वाढवता येईल. किती वाढणार आहे? लोमस ऋषी तुम्हाला माहिती आहे? लोमस ऋषी
लोमश ऋषी खूप सुंदर ऋषी आहेत आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, आजही ते जिवंत आहेत. कारण त्यांचं आयुष्य किती आहे ते सांगितलं तर तुम्हाला अचंबा वाटेल. लोम म्हणजे केस. लोमश ऋषींचा पूर्ण देह अस्वलासारख्या केसाने भरलेला आहे. आलं लक्षात? पूर्ण केसाळच आहेत ते. आणि एक कल्पांती त्यांचा एक केस गळतो. किती? एक कल्प जेव्हा होतो म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो त्याला त्यांचा एक केस गळतो. असं त्यांचं आयुष्य एवढं अफाट, विचारच करू शकत नाही. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कित्येक लाखो करोड वर्ष एक दिवस. सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास. आणि एक चतुर्युग असतं 43,20,000 वर्षांचं. किती? 43,20,000 वर्षांचं एक चतुर्युग असतं. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर म्हणजे जवळजवळ 86,40,000 वर्ष म्हणजे काय झालं? कसा 2 चतुर्युग झाली, बरोबर नाही? हा, तर आपण काय करूया, 43,20,000 तेवढाच परत दिवस आणि तेवढाच रात्र ना. मग 86,40,000 इंटू 1,000 करायचं म्हणजे ब्रह्मदेवाचा काय होतो? एक दिवस. करा गणित, बघा किती कोटी होतात ते. 86,40,000 गुणले 1,000 म्हणजे ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस झाला, 24 तास. मग असा एक दिवस झाला की एक काय गळतो? छातीवरचा केस गळतो. कोणाचा? लोमश ऋषींच्या. लोमश ऋषी असे भ्रमंती करत असतात. त्यांनी घरदार काय बांधलं नाहीये ना, साधा आश्रम पण बांधला. तर त्यांना बाकीचे ऋषीमुनी भेटतात ज्यांचं 1000 वर्ष आयुष्य आहे. म्हणतात लोमश ऋषी तुम्ही भजन करण्यासाठी कुटी किंवा आश्रम का बांधला नाही? त्यांना लोमश ऋषी काय उत्तर देतात? अरे या आयुष्याची काय गॅरंटी आहे? कोण उत्तर देतात? लोमश ऋषी उत्तर काय देतात? अरे ह्या आयुष्याची काय गॅरंटी आहे? कशाला मी बांधतो कुटी आणि घर? आज आहे तर उद्या नाही, असं कोण म्हणताय? लोमश ऋषी ज्यांचं आयुष्य ब्रह्मदेवापेक्षा पण अफाट आहे ते लोमश ऋषी असं म्हणतात. आणि आपल्याला 50-60 वर्ष आयुष्य भेटेल की नाही ह्याची पण गॅरंटी नाही. तर आपण काय म्हणतो? किती घरं बांधू आणि किती फ्लॅट विकत घेऊ आणि किती प्रॉपर्टी गोळा करू. कुठं कुठं करू? मुंबईत एक, पुण्यात एक, मलबारला एक, महाबळेश्वरला एक, गोव्यात एक, घराकडे 4-5, अजून कुठे कुठे फार्म हाऊस येते. लोमश ऋषी ज्यांचं आयुष्य एवढं अफाट आहे ते म्हणतात अरे वेळ कुठं आहे घरदार बांधायला, त्याच्या आश्रमात राहायला आणि भक्ती चालता फिरता उठता बसा भक्तीच करायची. परिव्राजक म्हणतात अशा संन्यासांना. परिव्राजक म्हणजे कोण? सकाळी उठला आणि ज्या दिशेला तोंड आहे त्या दिशेला चालू लागायचं, मागचा पुढचा विचार नाही करायचा. सकाळी उठलात तुम्ही, समजा पूर्व दिशेला तोंड आहे तर पूर्व दिशेला चालायला लागायचं. एका रात्रीपेक्षा जास्त कुठे वास करायचा नाही. त्यांना परिव्राजक म्हणतात. तर नास्तिक पण प्रयत्न करतात सुखी बनण्याचा, त्यांचे प्रयोग करून. वैज्ञानिक आसुर वृत्तीचे आहेत ते. आणि जे दुसरे प्रॉपर आसुर वृत्तीचे आहेत ते तपश्चर्या करतात का आम्हाला अनंत काळ टिकणार देह पाहिजे. कुठून मिळणार आहे? भोग भोगण्यासाठी नाही मिळणार आहे. इथं ज्यानं जन्म घेतला त्याला मृत्यू आहेच. आणि मला सांगा, मी परवा एक पिक्चर पाहिला होता, त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की मनुष्य रूपामध्येच आहेत ते लोक, पण एक होता युद्ध होते, ते युद्ध सैनिक होते. एक होता तो येशू ख्रिस्तांच्या काळात सैन्यामध्ये लढायचा, त्यांचा प्रमुख, पण त्याला मृत्यूच नाही. मृत्यूच नाही म्हणजे त्यांना युद्धामध्ये किती कोणी भोकसलं तरी त्यांच्या जखमा झुक्कून बऱ्या व्हायच्या. बघितलं ना पिक्चर मध्ये असं कधीतरी, मारलं की जखम बरी होते, झुक्कन बऱ्या व्हायच्या. तर मग तो एकटाच, कारण त्याच्यावरचे सगळे, तो कुटुंबाचा जन्म व्हायचा त्यांचा, पण त्यांचे आई वडील सगळे, काका मामा सगळे सोडून जायचे. आणि मग दुःख, मृत्यू नाही, देह चांगला आहे, पण तो वेडा पिसा व्हायचा माणूस. बरोबर नाही? विचार करा. आपण थोडेफार जे आनंदी आहोत का आपल्या अवतीभोवती, मगाशी मी सांगितलं रेडवूड सारखे आपल्या अवतीभोवती वृक्ष आहेत ना वेगवेगळ्या नात्यांचे,
कोणच नसेल तर आपण कोणासाठी जगणार आहोत? तसे यांची अवस्था झाली. अवस्था काय झाली? बेकार झाली अवस्था. कोणच नाही, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन. पण मृत्यू येत नाही. कड्यावरनं उडी मारली तरी मृत्यू येत नाही. समुद्रात उडी मारली तरी मृत्यू येत नाही. टायर खाली गेला तरी मृत्यू येत नाही. कोणी भोकत मृत्यू येत नाही. जखम झाली लगेच भूक बरी होते. मग त्याला आणखीन 400 वर्षांनी त्याच्यासारखा एक दुसरा माणूस, त्यांना स्वप्न यायची असा अमक्या ठिकाणी तसा उत्पत्ती झाला. मग ते 2 जण एकत्र यायचे. मग आणखीन असं 5-6 जणांचा ग्रुप होता. आणि ते मग त्यांनी जिथं जिथं अधर्म होईल तिथं तिथं जाऊन ते करायचे. पण त्यांना पण मृत्यू होता. त्याने कसं दाखवलं त्याच्यामध्ये की ज्याचा मृत्यू जवळपास येईल ना त्याच्या जखमा बऱ्या व्हायच्या थांबणार. मग त्याच्यात मेन जो मोरक्या होता त्याच्या जखमा बऱ्या होत नाही. एका युद्धामध्ये घायल होत होते. आतापर्यंत दाखवले बंदुकी गोळी लागते, जखमाच बऱ्या होत नाहीत. त्याला कळून चुकतं की आता मी मरणार. आणि त्यांनी मग कुटुंब पाहिजे म्हणून त्या 5 जणांनी आपलं एक कुटुंब बनवलं होतं. समदुःखी होते ते, ज्यांना हा वर प्राप्त होता की त्यांना कोणी किती ठार मारलं तरी मृत्यू येणार नाही, पुन्हा आहे तसे. पण ज्याला ह्याला कळलं की मी आता एकतर जिवंतपणी एवढं फ्रस्ट्रेशन कोणच नाही ना आपलं, कोणासाठी जगायचं. आणि मग आता कळलं. मग त्याच्या साथीदारांना पण दुःख झालं, आता हा मरणार. तर अशी अवस्था आहे. म्हणजे अफाट आयुष्य मिळालं तरी काय उपयोगाचं? अफाट आयुष्य कोणाच्या सानिध्यात मिळालं? आपले सुहृद जे आहेत परमहितचिंतक, भोक्तानाम यज्ञ तपस्सा सर्व लोकमहेश्वरम श्रुदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मिळू शकते. त्याला शांती मिळू शकते. जो सदैव भगवान श्रीकृष्णांच्या सानिध्यात राहील इह लोकी आणि परलोकी, आणि ज्याला जाणलंय की सगळ्या जीवांचे कोण आहेत? सुहृद परम हितचिंतक मित्र कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते कधी मला सोडणार नाहीत ह्याची जाणीव जरी झाली तरी आपण एकटे जगू शकतो की नाही? कारण हे दुनियेचं स्वरूपच आहे. जे आहे आज अस्तित्वात ते उद्या नसणार आहे. पण जर आपण त्या परम हितचिंतक भगवंतांना आपलं मित्र बनवलं तर आपण सदैव आनंदी बनू. हाच भक्तीचा गाभा आहे. तुम्ही अशा शाश्वत गोष्टीची तुमची नाळ बांधा जे तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. मग तुम्ही दुःखी का होणार? कारण बाकी सगळ्या गोष्टी इथल्या ज्या आहेत ना ह्या आज आहेत तर उद्या नाहीत. मग ते देह असतील, तुमचे आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील. पण भगवान कृष्णाने जर तुम्ही हृदयामध्ये जागृत अवस्थेमध्ये तुम्ही जर अवलोकन करायला लागले तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणारच नाहीये. इम्पॉसिबल. कारण भगवान श्रीकृष्ण ही काही कल्पना नाहीये बरं का. भगवान श्रीकृष्ण एक व्यक्ती आहेत आणि ते सदैव तुमच्याबरोबर त्या आपल्या भक्तावर व्यक्ती बनून त्याचा हात धरून चालवतात. त्याला ह्याची अनुभूती जशी कंसाला इथे येत होती पण ती प्रतिकूल भावनेमध्ये, त्याला सगळीकडे कृष्ण दिसत होते, तसे भक्ताला सगळीकडे कृष्ण दिसतात. असे सगळीकडे जर कृष्ण आपल्याला दिसायला लागले, जळी स्थळी काष्टी पाषाण सगळीकडे, तर कुठं दुःखाला थारच नाही ना. कारण कृष्ण म्हणजे आनंद घन, सगळ्या आनंदाचे स्रोत. आणि आनंदाचा स्रोत जर आपल्या सोबत असेल तर आपण कशाला दुःखी होणार आहोत? इम्पॉसिबल. आणि हे म्हणूनच आम्ही हे जीवच आटापिटा करून सांगण्याचा प्रयत्न करतो लोकांना की तुम्ही दुःखी राहू नका. कारण दुःखी राहणं हा तुमचा स्वभाव नाहीये. तुम्ही आनंदी राहा आणि आनंदी जीवन जगण्याचा राजमार्ग आहे भगवद्गीतेचं ज्ञान. म्हणजे आनंदी जीवनाचा राजमार्ग भगवद्गीते थ्रू जातो. जर गीता तुम्हाला कळली, अभ्यासली तुम्ही आणि योग्य गुरु शिष्य परंपरेशी तुम्ही संलग्न झाले, आचरण आणायला लागले तर तुमचं जीवन कधीच दुःखमय राहणार नाही. दुनियेत काही होऊ दे, प्रल्हाद महाराजांसारखं काही होऊ दे, कधीच दुःखी होणार नाही तुम्ही. कंस जरी भगवान श्रीहरींच्या चिंतनामध्ये सदैव तल्लीन झालेला होता तरी तो सुखी नव्हता. तथापि भक्त मात्र राजसिंहासनावर बसलेला असो की वृक्षाखाली बसलेला असो सदैव सुखी आणि आनंदी असतो. राज मला असू दे पांडवांसारखा महाभारत युद्ध झाल्यानंतर, किंवा वनवासात असू दे, सदैव सुखी आणि आनंदी. कारण सदैव कृष्ण चिंतन. त्यांना माहिती असतं जे काय माझ्या आयुष्यात जी आज गोष्ट आहे ती भगवंतांची कृपा आहे. जसं की शेतकऱ्याची गोष्ट मी गीता कोर्समध्ये सांगतो, बरेच नवीन भक्त आहेत. एक शेतकरी होता भगवंतांचा खूप निस्सिम भक्त. त्याला एक मुलगा होता, तरुण मुलगा होता. तर त्या शेतकऱ्याकडे एक घोडा होता. तो काय झालं, एक दिवस घोडा सुटला दावणीचा आणि गेला जंगलामध्ये. सगळे ग्रामस्थ गोळा झाले. म्हणून शेतकरी खूप वाईट झालं. तुझ्याकडे एकच घोडा होता उमदा, तो पण तुला सोडून गेला. शेतकऱ्याला म्हणाला, माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे पांडुरंगास माहिती.
कारण पांडुरंग भक्त होता भगवान श्रीकृष्णांचा. माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे त्या पांडुरंगास माहिती. काही दिवस जातात, तो घोडा वनात जातो आणि वनातल्या काही घोड्यांशी मैत्री करतो आणि येताना अजून 23 घोडे सोबत घेऊन येतो. वनात जातो आणि काय करतो, वनातल्या जंगली 23 घोड्यांची मैत्री करतो हा घोडा आणि त्यांना घेऊन येतो. ह्याच्या तबेल्यात आता 24 घोडे होतात. पुन्हा गावकरी जमताना म्हणतात, अरे शेतकरी दादा, तुझा घोडा पळून गेला ते खूप चांगलंच झालं. अरे तो पळून गेला म्हणून तुला काय मिळाले, आज 24 घोडे तुझ्याकडे झाले, खूप चांगलं झालं. पुन्हा शेतकरी दादा म्हणतो, माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते पांडुरंगास माहिती, त्याच्या कृपेवरच मी जगतोय. मग आता जंगली घोडे 23 झाले, त्यांना ट्रेनिंग करायला पाहिजे ना, जंगली ते जंगलीच असतात. मग ह्यांना ट्रेनिंग करताना त्याचा जो उमदा तरुण मुलगा असतो तो एक घोडा त्याला उंच उडवतो आणि तो पाय खाली पडतो, त्यांचा पाय फ्रॅक्चर होतो. कोणाचा, मुलग्याचा. त्या पुन्हा गावकरी सगळे येतात, म्हणतात शेतकरी दादा शेतकरी लय वाईट झालं, तुझा तरुण मुलगा आज अपाय घेऊन बसलाय घरामध्ये. शेतकरी पुन्हा म्हणतो, माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट आहे ते पांडुरंगास माहिती. पुढे असं होतं की ते गाव ज्या राज्याच्या सीमेमध्ये असतं त्या राजाचं युद्ध शेजारच्या राज्याशी ठरतं आणि मग राजा दिवंडी पेटवतो की गावात जेवढे तरुण मुलं आहेत ते सगळे सैन्य भरतीमध्ये व्हायचे आणि ते सगळे सैन्यामध्ये भरती होतात आणि त्या युद्धामध्ये सगळे तरुण मुलं गावची ठार मारली जातात. केवळ या शेतकऱ्याचा मुलगा जिवंत राहतो. का? कारण हा अपायच झालेला असतो. पुन्हा गावकरी सगळे येतात, म्हणतात शेतकरी दादा तुझा मुलगा पडून त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय, खूप चांगलं झालं. आमची सुदृढ मुलं सगळी आम्ही सैन्यात पडून सगळीच्या ठगवी ठार, आम्हाला आज बाळ पण नाहीये. शेतकरी दादा म्हणतो, माझ्यासाठी काय चांगलं नाही काय वाईट हे त्या भगवंताच माहिती. त्यामुळे जो ज्यानं आपलं हृदय भगवंताला दिलं ना तो कोणत्याही स्थितीमध्ये सदैव सुखी राहतो. म्हणून परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. जीवनामध्ये प्रसंग येतील जातील आपल्याला माहित नाही आपल्यासाठी काय चांगलं आहे ते काय वाईट आहे ते, पण जर आपण भक्ती केली ना तर भगवंतांना माहिती ना तुमच्याकडे काय चांगलं आहे ते. आलं का लक्षात? त्या शेतकऱ्याच्या मुलाचं रक्षण केलं ना भगवंताने, पण त्याच्यासाठी भरपूर गोष्टी घडाव्या लागल्या ना. आता आपल्या जीवनामध्ये असे अनेक चांगले वाईट प्रसंग येतील, आपल्यामध्ये ते आकलन क्षमता नाहीये, पण आपला कॅप्टन कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. त्यांना माहिती आहे आपले ह्या जीवलक भक्ताला काय द्यायचंय. त्यामुळे कधीच दुःखी होत नाही भक्त आणि व्हायचं पण नाही. जर तुम्ही या भौतिक जगतामध्ये दुःखी झालात कोणत्या गोष्टीमुळे तर तुम्ही भक्ती करत नाही आहात, तुम्ही स्वार्थी आहात. जसं की माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की माझ्या खिशात 1 रुपया पण नव्हता. 1 रुपयासाठी मी एसटीतनं उतरलेला आहे. 10वीचा रिझल्ट लागला होता. आमचं गाव डेगवे, तिथून बांदा 4 किलोमीटर आहे. एसटीचं तिकीट होतं त्यावेळेला 2 रुपये आणि 10वीचा रिझल्ट लागला. मी फर्स्ट आलो होतो आमच्या शाळेमध्ये आणि नशीबच तसं होतं माझं. आजही काय कुठचे सुख किंवा नशीब माझं म्हणण्यापेक्षा ह्या पृथ्वीवरचं जे आहे हे जगतच तसं आहे. इथं जर एक सुख येत असेल तर त्याच्या मागणं 10 दुःख लाईनमध्ये असतात. नेमकं त्या दिवशी माझा भाऊ सागर एक्सपायर झाला बिचारा 2016 मध्ये. त्याला बाल दमा होता, सिव्हिअर प्रकारचा. नेमकं आई त्याला घेऊन गेली, रात्रभर तो दमा काढत होता म्हणजे बांदा PHला ऍडमिट केला होता. मग मी रिझल्ट घेऊन आलो, घरात जेवण बनवलं. म्हणून तुम्हाला आज चांगला चांगला प्रसाद करून मी खायला घालू शकतो, कारण हे प्रसाद कला मी लहानपणापासून शिकलोय. म्हणजे मी 4थी-5वीत असल्यापासून सगळं जेवण बनवायचो घरामध्ये, A to Z सगळं. तर मी डब्बा घेतला आणि मी चालत भर दुपारचा गेलो. इकडे हृदयात काय, मी पहिला आलोय शाळेमध्ये. काय बघा प्रसंग, विचार करा किती आनंद. आज किती सेलिब्रेट करता तुम्ही लोक. आम्ही केंद्रामध्ये पहिला आलो, जिल्ह्यामध्ये पण पहिला आलो होतो, बोर्डामध्ये पण आलो होतो कोल्हापूरच्या. आय थिंक बोर्डामध्ये कोल्हापूरच्या आय थिंक मी 22वा की 26वा होतो. तर चालत डब्बा घेऊन गेलो मी बनवून 4 किलोमीटर उन्हाचं तापून. डब्बा वगैरे दिला, भाऊला बघितला आणि आता परत जायचं. तर दुपारचे 2 वाजले होते. परत आलो. एसटीचं तिकीट टप्प्यावरती असतं. 6 किलोमीटरला 2 रुपये, बरोबर की नाही? त्याला होते 6 किलोमीटरचा टप्पा असतो. तर मला काय ते माहित नव्हतं, लहान होतो ना, काय एवढा असं स्वतःहून प्रवास करण्याचा प्रसंग आला नव्हता कधी. तर मी आपला आलो, लहान हो 15 वर्षाचा, उन्हातनं गेलो, एवढा चालत परत आलो ते पानवळ गावी आलो, जे आमच्या डेगवे आणि बांदा गावाच्या मधोमध आहे. म्हणजे 3 किलोमीटर चालत आलो. तिथं आमचं गाव साधारण 1-1.5-2 किलोमीटर आहे. तर तेवढ्यात तिथं स्टॉपवरती आलो आणि इकडून एसटी आली
मी म्हटलं अरे 3 किलोमीटर मी चाललोय तर 3 किलोमीटर राहिले म्हणजे तिकीट 1 रुपया लागेल. बाळगोतपणे काय विचार केला मी, आता 1 रुपया तिकीट लागेल. हात दाखवला, एसटीला चढलो. कंडक्टर पुढे होता, तो आला मागे, तिकीट करून मी 1 डेगवे द्या म्हटलं 1 रुपया. तिकीट म्हणा 2 रुपये. माझ्या खिशात किती रुपये होते? 1 रुपया. काय झालं असेल मला विचार करा, माझ्या मनाचं काय झालं असेल लक्षात. त्याच्यामुळे सगळ्या जीवनाच्या सगळ्या अवस्था मी पाहिलेल्या आहेत. तर मला काय फिकर पडत नाही. मला आता जरी सांगितलं तुम्ही जावा घरदार सोडून, तरी मी जायला तयार आहे. जे काय दिले ते पांडुरंगाने दिले, त्याच्या सेवेमध्ये लावायचं आणि भक्तीचा प्रचार करायचा, लोकांना भक्तीमध्ये आणायचं. आणि याची तयारी पण भगवंतानंच करून घेतली. माझ्या शाळेत काय संस्कृत वगैरे काय नव्हतं आणि संस्कृत येत नसल्याशिवाय आपल्याला हे ग्रंथ अभ्यासणं पॉसिबल नाही. पण भगवंताने अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता दिली. आणि मी ज्या हायस्कूलमध्ये होतो त्या हायस्कूलमध्ये मी भगवंताने लहानपणापासूनच तयारी करून घेतली, हा अजून पुढे प्रचार करणार आहे म्हणून. मी सांगतो नाही, रामनाथ स्वामी महाराज सांगतात की प्रचारक हा जन्माला येतो, ओढून ओढून बनवता येत नाही. भगवंत तयारी करून घेतात, त्याची जन्मालाच घालतात प्रचारक म्हणून. तर 5वी ते 10वी 6 वर्ष आमच्या शाळेमध्ये दररोज गीतेचा 15वा अध्याय प्रार्थनेला म्हटला जायचा. तर 5वी मध्ये शिक्षकांनी बघितलं माझे उच्चार स्पष्ट आहेत, पाठांतर चांगलं आहे. तर त्यांनी मला 5वीच्या मिड टर्म पासून सेवा दिली. काय 350 मुलांसमोर राम तू गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा आणि तुझ्या मगनं बाकीची मुलं म्हणतील. मी 5.5 वर्ष सलग गीतेचा 15वा अध्याय रोज म्हणायचो शाळेमध्ये. ऊर्ध्वमूलादशाकम. आणि शास्त्रात सांगितलंय गीतेचा अर्धा श्लोक, पाव श्लोक जरी रोज म्हटला तरी त्याचं किती महान भाग्य आहे विचार करा. म्हणजे कोण पुरेदारी करून हाताला धरून घेतलो. म्हणून ती स्वाभाविकता आहे माझ्यामध्ये. मला ना कुठचं टेम्पलनं आदेश दिलाय, ना कोणी माझ्यावरती जबाबदारी टाकले. या छिन्न विछिन्न अवस्थेत शरीराच्या देहाच्या, पण मला भक्तांची समेत बसलो की खूप आनंद येतो. कारण आनंदाचं साधन हेच आहे, भक्ती, परमेश्वराची भक्ती. दुसरं आनंदाचं साधन काय नाहीये. तुमच्या खिशामध्ये पैसा असू नसू दे, तुम्हाला आनंद राहायचं बस. माळा घ्या आणि जपत राहा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणूनच प्रभूंनी ब्रीदवाक्य लिहिले आहे इस्कॉन मध्ये, चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी. भगवंताचं नाम घ्या. ह्या कंसासारखे आपल्याला भगवंत दिसले पाहिजे. जळीस्थळी काष्टी पाषाणे, उठताना बसताना झोपताना खाताना पिताना फिरताना चालताना काम धंदा करताना सगळीकडे आपल्याला कृष्ण दिसले पाहिजे. असा आपला भक्तीचा स्तर एवढा उंचावला पाहिजे. तेवढा स्तर जर उंचावला तर आपण कधीच दुःखी होऊ शकत नाही. कोणतीही स्थिती असू दे, कधीच दुःखी होऊ शकत नाही. तथापि भक्त मात्र राजसिंहासनावर बसलेला असो की वृक्षाखाली बसलेला असो, सदैव सुखी आणि आनंदी असतो. श्रील रूप गोस्वामीने नवाबाच्या शासनातील मंत्रिपद त्यागून वृक्षाचा आश्रय घेतला. सनातन गोस्वामी रूप गोस्वामी मला माहितीये, वृंदावन मध्ये वृक्षाच्या झाडाखाली झोपायचे, म्हणजे आपले झाडाखाली झोपायचे रोज. त्याला त्यांना लोक सांगायचे की तुम्ही आश्रम बांधा, कुटी बांधा, पण नाही, रोज नवीन वृक्ष. 3 दिवसापेक्षा एका वृक्ष नाही. कधी कधी म्हणजे फार एखाद्या गावात राहायचं झालं असतं, मॅक्झिमम 3 दिवस. आणि उशी कशाची? वृक्षाच्या मुळाची उशी. षडगोस्वामी वृंदावनातील वृक्षांखाली झोपायचे. आणि असं नाही की ते जन्मता कफल्लक होते, ते राज्य मंत्रिपदावरती होते, प्रधानमंत्रीपद. शाकाराम अलीगणी धबेर खास, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी. म्हणजे एवढं ऐश्वर्य होतं की जेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली त्यांना होडी भरून सुवर्णाच्या मोहरा काय मिळालं, तो पेन्शन मिळाली. काय सुवर्णाची मोहरा, विचार करा. आज तुम्ही सोनार आहात, एक तरी सुवर्णाची मोहरा आहे काय घरात? सोनार आहेत आपल्यामध्ये. होडी भरून सुवर्ण मोहरा. 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, फार जुनी. म्हणजे आपल्या खरोखर भारतामध्ये सोन्याचा दूर यायचा पूर्वी. 500 वर्षापूर्वीची सत्य घटना सांगतोय तुम्हाला. होडी भरून सुवर्ण मुद्रा काय दिलं? पेन्शन म्हणून दिलं राजानं त्या. आणि मग आणल्यानंतर त्यांनी काय केलं, असं मडकं खड्डा करून ठेवलं नाही, त्याच्यातले 50% वैष्णवांना वाटून टाकले. राहिले किती? 50%. त्याच्यातले 25% आपतेष्टांना देऊन टाकले, जेव्हा तुमचा अधिकार आहे. 25%
इमर्जन्सीसाठी ठेवले स्वतःच्या. म्हणजे भगवत भक्तीच्या प्रचारासाठी आपण 50% धन आपलं काय केलं पाहिजे, खर्ची केलं पाहिजे. पण इस्कॉनमध्ये तुम्हाला सांगतो असे पण भक्त आहेत की भगवत भक्तीमध्ये त्यांनी सगळं स्वतः सर्वस्वच लावून टाकलेलं आहे. रूप गोस्वामीने आपला आदर्श दिला काय, आपण एवढं धन कमवू त्याला 50% आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेप्रत्याचा खर्च केलं पाहिजे. पण मी अशी इस्कॉनमध्ये माणसं पाहिलीत की ज्यांनी जीवन आपलं काय केलंय, संपूर्ण भगवंतांच्या सेवेसाठीच खर्च घातलेलं आहे. कसला विचार करत नाही, उद्याचा विचार करायची गरज काय त्याला, प्रत्येक क्षणाला तो आनंदी आहे. आणि मग असे आनंद क्षण येऊ देत, काय फरक पडतोय. त्यांनी आपल्या सुखासीन मंत्रिपदाचे तुच्छ मानले. ते भगवंतांची अनुकूल भावनेने सेवा करीत वृंदावनातील एका वृक्षाच्या आश्रयाखाली आनंदाने राहिले. हाच भक्त तथा अभक्त यांच्यामधील भेद आहे. आता अभक्त बघा कृष्ण चिंतनच करतोय, पण त्याला भीती काय आहे, माझा हा देह नष्ट होईल, मग माझ्या राजभोगामध्ये काय होईल, व्यत्यय येईल, माझं राज्यपद गमावलं जाईल, मी सगळ्या सुखानं मुकेल. कृष्णचिंतनच करतोय पण भीतीपोटी करतोय, अस्वस्थ आहे प्रत्येक क्षणाला. आणि हीच वृत्ती असते. जे पण कृष्ण भावना जाणून घेत नाहीत ते आज तुम्हाला सांगतोय, आज जगाच्या पाठीवरती असंख्य लोक आहेत, हजारामध्ये एक भगवंतांना जाणण्याबद्दल इच्छा व्यक्त करतो. गीतेमध्ये सांगतात बघून, सहस्त्राणानं मनुष्येषु, 1000 माणसामागे एक माणूस काय करतो, इच्छा व्यक्त करतो की मला भगवान श्रीकृष्णांना जाणून घ्यायचंय. मग बाकीचे 999 क्लबमध्ये कोण आले, हे असे तळमळत जगणारे, तळमळत मरणार आहेत. कधी ते आयुष्यामध्ये आपल्या हृदयामध्ये आनंद उपभोगू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जे कोण आहात, जे काय थोडेफार लोक आज इस्कॉनमध्ये संलग्न झालेत, येत आहेत, तुम्ही भक्तिभजन करतायत, कृष्णांना जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा झाली, आदौ श्रद्धा तथा जिज्ञासा तथा साधुसंग तथा भजन क्रिया, ही सुरुवात आहे भक्तीची. पहिली श्रद्धा असली पाहिजे, आणि श्रद्धा जीव पूर्वजन्मातल्या पुण्यातनं घेऊन येतो. आणि मग श्रद्धा असली की जिज्ञासा व्यक्त करतो की मला आता कोण भेटतील असे लोक की ज्यांचा संग केल्यामुळे मला भगवान श्रीकृष्ण अजून कळतील. मग तो साधुसंग शोधायला लागतो. आदौ श्रद्धा तथा जिज्ञासा तथा साधुसंग, आणि मग भजन क्रिया सुरुवात होते. श्रद्धा, जिज्ञासा, साधुसंग, भजन क्रिया. आणि भजन क्रिया चालू झाली की मग प्रेम, रती, भाव पर्यंतची उन्नती होते. हळूहळू, लगेच येत नाहीत सगळ्या गोष्टी, हळूहळू. पण ह्या प्रोसेसमध्ये जेवढा आनंद आहे की सुसुखम कर्तव्यम भगवंताने सांगितलंय. हे प्रोसेस, भक्ती मार्गाची प्रोसेस एवढी सुखमय आहे की असं नाही की अमक्या डेस्टिनीला जाईपर्यंत मला त्रास आहे आणि तिथं गेल्यानंतर मी सुखी होणार आहे, तसं नाहीये. तुम्ही भक्तीमध्ये संलग्न झालात त्या क्षणापासून तुम्ही काय बनू शकता, आनंदी बनू शकता. अजिबात दुःख लवलेश मात्र नाहीये इथे. तुम्हाला कोणी माळ दिली भगवंतांच्या कृपेनं आणि तुम्ही नामस्मरण करायला लागले जाणतेपणी, तरी पण त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला काय देणार, ते दिव्यानंद प्रदान करणार. हाच भक्त तथा अभक्त यांच्यामधील भेद आहे. अभक्तासाठी हे जग म्हणजे केवळ समस्यांचे भांडार असते. अभक्तासाठी काय, हे जग पूर्ण नुसत्या समस्या आहेत, आणि मग समस्यावरती सोल्युशन शोधत असतोय तो बिचारा, त्याच्यातच खर्ची घालतो आयुष्य सगळं. समस्या, प्रॉब्लेम्स, त्याचं सोल्युशन्स. आणि भक्त काय, नो प्रॉब्लेम्स. जे काय ते भगवंतांची कृपा आहे. माझ्या जीवनात जे काय भौतिक घडतंय, चांगलं घडतंय, वाईट घडतंय, भगवंतांची कृपा आहे. कारण त्याला माहिती असते सर्व कारण भगवंत आहेत आणि माझ्या पाठीशी धुडं आहेत. आणि कृष्ण जसे झाले त्याचा पराभव या जगतात कोणाला करण्याची क्षमता नाही, अजिबात नाही. आणि भक्तासाठी हे जग आनंदमय असते. विश्वम पूर्ण सुखायते विधिम हेंद्रादिश्य कीटायते यत कारुण्य कटाक्षवे भववताम तम गौरवमेव स्तुतम. चैतन्य चंद्रामधला श्लोक आहे हा. भक्ताला ही आनंदावस्था केवळ श्री चैतन्य महाप्रभूंच्या असीम कृपेने प्राप्त होते.
भगवान श्रीकृष्णच 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी प्रकटले आणि त्यांच्या कृपेमुळे आज आपण हे जे विशुद्ध रूपातील भगवत भक्ती आहे ते करू शकतो. आणि हे जे आनंद अवस्था जी आहे ती केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चैतन्य महाप्रभू म्हणजे कोणाच्या? भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे प्राप्त होते. कारण त्यांची भक्ती दुसरं कोणी देऊ शकत नाही. भक्ताला वरकडे पाहता जरी मोठ्या संकटामध्ये टाकण्यात आले तरी तो मुळीच विचलित होत नाही. पाहतो आपण भक्तांना पण भरपूर, मगाशी प्रभूजींनी प्रस्थान करायला सांगितलं की संतांना खूप काय करावं लागलं, संकट, दुःख, हाल, पीडा, क्लेश, समाजाने त्यांना खूप त्रास दिले, पण भक्ताला असं काहीच वाटत नाही. ते मुळीच विचलित होत नाहीत, कारण त्यांच्या हृदयात सदैव भगवान श्रीकृष्ण वास करत असतात आणि त्यामुळे ते अतिशय दिव्यानंदाच्या स्तरावरती आरूढ असतात आणि केवळ जनकल्याणाचं कार्य त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय म्हणून स्वीकारलेलं असतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे आज आपण दुसरा अध्यायाचं शीर्षक आहे गर्भस्तुती. याच्यातला एक श्लोक थोडक्यात अभ्यासला म्हणजे किती ताकद असेल विचार करा. असे 18,000 श्लोक आहेत भागवतम मध्ये. किती श्लोक आहेत? श्रीमद भागवतम मध्ये 18,000 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोक असा सुंदर दिव्यानंदानं भरलेला आहे. म्हणून वाचन करा, पठण करा, नियमित सत्संगाला या, नियमित सत्संग आयोजित करा आपल्या आपल्या गावात. आता इकडे बऱ्यापैकी भक्तगण झालेले आहेत. इथं तुमच्या गावामध्ये मला अभिमान सांगावंसं वाटतंय की 6 भक्तांनी कंठीमाळ घातली. तर त्या 6 भक्तांना तुम्ही सेवा करण्याची संधी द्या. आजूबाजूची 6 गावामध्ये त्यांना बोलवा, नियमित सत्संग ठेवा. त्यांच्यामध्ये आता एवढी क्षमता आली की ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील निश्चितच. कारण प्रत्येक ठिकाणी मला तर जाणं शक्य नाहीये. हीच गुरु शिष्य परंपरा आहे ना. हे अखंड का चालू आहे? कारण हे निस्वार्थ भावानं ज्ञानाचं आदान प्रदान होत आहे अनादी काळापासून. त्यामुळे सत्संगाच्या संधी उपलब्ध करून देणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या रूपाने एकत्र जमून भगवंतांचं विशुद्ध रूपातील प्रेम तत्व जाणणं हे परम कर्तव्य आहे आपलं. कारण भगवंता तत्वता जाणल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती नाही. जन्माच्या संबंधी स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये श्लोक सांगतात, जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जन. बंधू काय सांगतात? जन्म कर्मच मे दिव्य, माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे आणि हे जो कोणी तत्वता जाणतो त्याला पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागत नाही, तो मोक्ष प्राप्त करतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं जन्म आणि कर्माचं दिव्यत्व जाणल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही, इथंच सडत राहावं लागणार. म्हणून भगवान श्रीकृष्ण तत्वता जाणण्यासाठी अशा प्रकारच्या सत्संगांचं आयोजन नियमित झालं पाहिजे. जसं की आमच्या गावी स्वाभाविक होतं, आम्ही लहानपणी असताना रोज सत्संग असायचा. रोज सत्संग, बरोबर की नाही? भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जायचो आम्ही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री जन्माष्टमी महामहोत्सव की ग्रंथराज श्रीमद भागवतम की जगत गुरु श्री प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.